सर्व भक्त कुठे वर असतील खाली असतील तर सभागृहामध्ये सर्वांनी यावं. आपला कार्यक्रम जो आहे पुढचा प्रवचनकार आपले आलेले आहेत, ते अधिष्ठान झालेले आहेत. तर सर्वांनी कुठे बसलेले असेल तर सर्वजण आपल्या आसनावर अधिष्ठान व्हावे. श्री स्वामी समर्थ. मी सगळ्यांना पाठवतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकालेषु सर्वदा. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तन्नमामि हरिं परं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः सार्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आज गुरुपौर्णिमा आहे आणि ज्या व्यासपीठावर मी बसलोय, मला बसवण्यात आलाय, ते स्वामी समर्थ गुरुनाम गुरु म्हणून त्यांची ख्याती आहे. गुरुतत्वाचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला संत एकनाथ त्यांच्या एका अभंगात म्हणतात, गुरु आत्मा परेषु ऐसा जयाचा दृढ विश्वासू. गुरु आत्मा परेषु म्हणजे गुरु हे आत्मरूप आहे आणि आत्मरूपाचं दर्शन आपण जर गुरुचरणी नतमस्तक झालो तरच होतं, अन्यथा होत नाही. प्रश्नोपनिषदामध्ये काही शिष्य ज्ञानी असूनही गुरूंकडे गेले आणि त्यांनी गुरुना असं म्हटलं की आम्हाला ज्ञान द्या. तेव्हा गुरु म्हणाले, तुम्ही शिष्यभावाने माझ्याकडे आलात तर मी तुम्हाला ज्ञान देतो. आता शिष्यभावाने जायचं म्हणजे नेमकं कसं जायचं हा प्रश्न शिल्लक राहतो. आणि मग त्याचं उत्तर देताना उपनिषदकारांनी म्हटलं, समित पाणी होऊन जावं लागतं. समित पाणी याचा अर्थ हातामध्ये समिधा घ्यायच्या, उजव्या हातामध्ये, डाव्या हाताच्या तळहातावर ठेवायचं आणि गुरुना सांगायचं, आम्ही समर्पित झालो आपल्या चरणाशी, आम्हाला योग्य असेल ते ज्ञान द्या. ही समर्पणाची भावना शिष्याच्या मनात रुजल्या विना तो शिष्य शिष्यच नव्हे. विद्यार्थी आहे का परीक्षार्थी आहे या विषयावर बोललेलं बरं, पण ज्याला शिष्य म्हणून स्वीकारायचंय, ज्याचं आपण गुरु म्हणून काम करायचंय, तो शिष्य समित पाणी स्वरूपाचाच असला पाहिजे, अन्यथा त्याला काही उपयोग नाही. हे कधी शक्य आहे समित पाणी होणं आहे? आत्माराम नावाचा ग्रंथ समर्थ रामदास स्वामींनी लिहिला आणि तो समर्थांनी लिहिलेला ग्रंथ लिहिण्यापूर्वी शिष्य त्यांच्याकडे शिष्य भावाने गेला आणि म्हणाला, मला उपदेश करा. तेव्हा समर्थ असं म्हणाले, मी उपदेश करीन पण एका गोष्टी अटीवर. म्हणाल काय अट आहे? अट म्हणाले अगदी सामान्य आहे,
तुझ्याजवळ जे नाशिवंत आहे ते सर्व मला देऊन टाक. आता नाशिवंत सगळं देऊन टाक म्हटल्यानंतर शिष्याला काही तेवढं पटकन कळलं नाही नेमकं नाशिवंत काय आहे, काय द्यायचं ते. तो म्हणाला दिलं. आणि त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला. तो प्रश्न विचारल्यानंतर समर्थ त्याला विचारतात, अरे तू तर नाशिवंत ते सगळं मला दिलायस असं म्हणालास, मग शब्द सुद्धा नाशिवंत आहेत ना, मग आता प्रश्न कशाला विचारतोय? शिष्य म्हणाला, गुरु महाराज आता मी आपल्याला काही विचारणार नाही, आपल्याला जे काही सांगायचंय ते सांगा. आणि मग आत्माराम नावाचा ग्रंथ समर्थांचा तयार झाला. आत्माराम म्हणजे आत्मा म्हणजे कोण आहे, आत्मा हाच राम कसा आहे. जवळजवळ 185 ओव्यांचा तो छोटासा ग्रंथ आहे, पण तत्वज्ञानाने परिपूर्ण असणारा ग्रंथ आहे. म्हणजे समर्थांचा दासबोध वाचणारे लोक अनेक आहेत. समर्थ रामदास स्वामींचा मनाचे श्लोकांचं पाठांतर असलेले लोक अनेक आहेत, पण आत्मारामाकडे वळणारे लोक फार थोडे आहेत. आज आपण ज्या ठिकाणी जमलो, या ठिकाणचे जे गुरु आहेत, दत्तगुरूंचा अंशावतार असणारे स्वामी समर्थ. मग हे जे स्वामी समर्थ आहेत, या स्वामी समर्थांनी सांगितलेला कोणता विचार आमच्या आचरणात आम्हाला आणता येईल, हा पहिला प्रश्न आहे. आणि तो विचार आम्हाला कळलाय का? म्हणजे अगदी एक साधं उदाहरण, स्वामी समर्थांचं एक वाक्य सगळ्यांना माहिती आहे, ते भक्त असोत नाही तर नसो, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आता भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हटल्यानंतर आम्ही जर खरंच त्यांचे शिष्य असलो, ते समर्थ आहेत असं आम्ही मानत असलो, तर आम्हाला कोणत्याही गोष्टीचं भय वाटतं कामा नाही. आम्ही किती भित्रे आहोत. घरामध्ये भांडणं होऊ नयेत म्हणून आम्ही घाबरतो. कोणाकोणाचे ते ज्याचं त्यांनी ठरवायचं. कारण अलीकडच्या काळात घरात सगळी असतात ती भांडणासाठीच असतात. कधी बाप लेकाचं भांडण असतं, कधी नवरा बायकोचं भांडण असतं, कधी भावा बहिणीचं भांडण असतं. भांडण नाही असं घर संसार मिळत नाही. बरं, ते भांडण करायला काही कारण लागत नाही. म्हणजे ते भांडण होऊ नये म्हणून आम्ही घाबरलेले आहोत. नोकरीच्या ठिकाणी गेलं तर आमचा साहेब आम्हाला काय म्हणेल म्हणून आमच्या मनात भय आहे. साधं झुरळ घरात आलं आमच्या मनात भय आहे. रस्त्याने जाताना पाऊस पडतोय, कशाला चाललेत कार्यक्रमाला, जायलाच हवं का, आमच्या मनात भय आहे. गाडीत बसल्यानंतर सुद्धा गाडी व्यवस्थित जाईल का नाही, वाटेत काही अडचण येणार नाही ना, ट्रॅफिक कंट्रोल करायची वेळ येईल का काय, वगैरे वगैरे किती प्रश्न. या सगळ्या क्षेत्रात भय आहे. मग ज्या गुरूंकडे आम्ही गेलो, ज्याने आम्हाला सांगितलं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्या गुरूंवर आमचा विश्वास कुठे आहे? आमचा विश्वास कधी असेल? त्यांचं स्मरण केलं आणि कामाला सुरुवात केली, बस खरंच, बाकी काही करत नाही. पण आम्ही तिथेच गडबड करतो आणि मग ते भय विविध प्रकारचं आमच्या मागे लागतं. समर्थ रामदास स्वामींनी प्रश्न विचारला, भवा भये काय भीतोसी लंडी, धरी रे मना धीर धाकासी चांडी, रघुनायका सारखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. तो राम त्याच्या दासाची कधी उपेक्षा करत नाही, पण कधी रघुनायकासारखा स्वामी माझ्या शिरावर आहे असा ठाम विश्वास, दृढ निर्धार असेल तर. म्हणजे आम्ही कमी कुठे पडतो? निर्धारामध्ये कमी पडतो. आम्ही संकल्प करतो चांगल्याचा, पण आमचा निर्धार होत नाही, दृढता येत नाही, सातत्य निर्माण होत नाही. आणि मग आम्हाला अपेक्षित असणारं गुरुचं दर्शन म्हणा, स्पर्श म्हणा, त्याची वाणी ऐकायला मिळणं काही होत नाही. म्हणून दैवी संपत्तीतली पहिली संपत्ती कोणती? तर अभयम, म्हणजे मी निर्भय असलं पाहिजे. ही भयाची अवस्था कशामुळे निर्माण होते?
अवस्था निर्माण होते ती या देहाला मी माझं मानलंय म्हणून. हा देह कोणाचा आहे हो? आम्ही तो कर्जाऊ घेतलाय पंचमहाभूतांकडनं. आकाश, वायू, तेज, पृथ्वी आणि पाणी, जे प्राणी आणि पृथ्वी असे 5. शाळेमध्ये शिकवले जाताना किंवा ग्रंथांचं वाचन करताना पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश असे सांगितले जातात. हा सर्ग लय आहे, जे विनाशाकडे जाणारा मार्ग आहे. आणि सर्ग निर्मितीचा मार्ग आकाश, वायू, तेज, पाणी आणि पृथ्वी असा आहे. मग आम्ही जर लयाचाच विषय शिकलो किंवा शिकवतो तर निर्मिती होणार कशी? जमिनीला फाडल्याशिवाय बी रोपामध्ये रूपांतरित होत नाही. म्हणजे जमिनीला स्वतःचं अस्तित्व नाहीसं करावं लागलं ते बी वरती येण्यासाठी. मग इतकी जर सामान्य नैसर्गिक घटना आहे तर ती आमच्या बाबतीतही तशीच असणार आहे ना. मातेच्या उदरामध्ये ज्यावेळेला बीजारोपण होतं त्यावेळेला काय होतं? तिला यातना होतात, पण त्या यातना होऊच नाहीत असा तिने विचार केला तर नवनिर्मिती होईल का हो? स्वतःची फिगर जपण्यासाठी जर आम्ही बीजारोपणाचा विचारच केला नाही तर नवनिर्मिती होणारच नाही. आणि नवनिर्मिती नसेल तर सृष्टीने ज्या कार्यासाठी तुम्हाला जन्म दिलाय ते कार्य होणार कसं? आम्ही अनेक गोष्टींच्या आहारी गेलो. अनेक उदाहरणार्थ कीर्तन प्रवचनाच्या ठिकाणी बसल्यानंतर हटकून झोप येते, पण तमाशाला गेल्यानंतर, सिनेमा पाहायचा असेल तर, पार्टीला गेल्या तर आम्हाला झोप येत नाही. का बरं? ते आमच्या आवडीचं आहे आणि इथे आम्हाला आवड नाही, पण लोक काय म्हणतील या भयापोटी आम्ही आलेले असतो. हे भय टाकून दिलं पाहिजे. मला जे आवडतं ते आवडलेलं तरी मी पक्क धरून ठेवलंय का? काय असेल ते. एक छोटीशी गोष्ट आपल्याला सांगतो. एक माणूस होता, मुलगा होता, तसा वयाने बऱ्यापैकी वाढलेला होता, म्हणजे ज्याला आपण आज मेजॉर म्हणतो. 18 वर्ष म्हणजे तो सज्ञान झाला. त्या मेजॉर शब्दाचा सज्ञान असा अर्थ कोणी केला मला कळला नाही. चुकीचं आहे ना. 18 वर्षाचा माणूस सज्ञान असतो हे सत्य आहे का? पण तरी आम्ही मेजॉर झालो म्हणजे सज्ञान झालं असं मानतो का नाही? कायदाही तसंच सांगतो का नाही? मग ज्याने कोणी हा सज्ञान शब्द त्याला पर्यायी शब्द म्हणून मराठीतनं दिला त्याची ही चूक आम्ही त्याला कधी सांगितली का हो? इंग्रजी आणि मराठीचे जाणकार असणारे सगळे लोक यांनी एकदा तरी असं सांगितलं का मेजॉर या शब्दाचा अर्थ असा नाही आणि मायनॉर म्हणजे अज्ञान असाही नाही. आपण सगळे इथे जण बसलेले खरंच मेजॉर या सज्ञान या अर्थाने आहोत का? काय ज्ञान आहे आपल्याला? जो विषय आपण शिकलो, जो विषय आपण आपल्याला रोजच्या दैनंदिन कामकाजात वापरतो त्याचं तरी पुरेसं ज्ञान आहे का? एखादा प्रश्न एखाद्या विद्यार्थीने आपल्याला विचारला, एखाद्या माणसाने विचारला, मित्राने विचारला, आपल्याला लगेच उत्तर देता येत नाही. मग सज्ञान म्हणजे काय? स म्हणजे सहित, ज्ञानासहित असणारा तो सज्ञान. आमच्याकडे काय ज्ञान आहे? काही नाही. डिग्री आहे. डिग्री प्रमाणे कदाचित 100 पैकी 95, 98, 100% मार्क मिळालेले आहेत. पण मी सज्ञान आहे का? आपला प्रश्न आपल्याला विचारला की त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. ही सज्ञान अवस्था येण्यासाठी जे करायला पाहिजे ते मी केलंय का? एक छोटासा प्रश्न मी अनेकांना विचारतो, तसा आपल्या समोर ठेवतो, माता भगिनींसाठी आणि आपल्यासाठी. समजा मी आपल्याला म्हटलं की 4 माणसं जेवायला येणार आहेत आपल्याकडे, काय शिजवणार आहात, कसं शिजवणार आहात मला सांगा. अगदी डाळभात केलं तरी चालेल. आपण काय म्हणू? काही नाही, तांदूळ घ्यायचे, ते धुवायचे,
डब्यात ठेवायचे, कुकर लावायचा, झालं. बरोबर आहे ना? माझं चुकत नाही ना की ह्याच्यात? एवढंच सांगणार ना. आता हे उत्तर आपलं बरोबर आहे का चूक आहे? आपलं आपण दिलेलं उत्तर बरोबर आहे का चूक आहे? आपण म्हणाल 100% बरोबर आहे. आता मग तुम्ही 100% बरोबर आहात म्हटलं की माझे प्रश्न सुरू झाले. कुकरमध्ये पाणी ठेवायचं का नाही खाली तळात? आपण सांगितलेलं नाही. ज्या डब्यात आपण तांदूळ ठेवले धुवून त्याच्यात पाणी किती घालायचं? एक तर तो कमी पाणी झालं तर धड शिजणार नाही, जास्त पाणी झालं तर पाणी बाहेर येईल. मग काय? प्रमाणामध्ये सर्व काही असावे. सगळ्या गोष्टी प्रमाणात आहेत का नाही तपासावं लागतं ना. आता एक कुठल्या शाळेत शिकवलं सांगा मला? आहे का कुठली शाळा असं शिकवणारी की 4 माणसांचे भात शिजवायचा असेल तर त्याला जो डबा असेल, आता तो डबा किती लांबीचा आहे आपल्याला कुठे माहितीये? कुकर मोठा असेल आणि डबा छोटा असेल चालेल का हो? म्हणजे त्या कुकरचा डबा जो असेल तोच त्या ठिकाणी वापरला पाहिजे ना. हे एवढं सामान्य ज्ञान आमच्याकडे नाही आणि तरी आम्हाला सज्ञान म्हणायचं का? मग समर्थ या शब्दाचा अर्थ काय? आम्ही म्हणताना म्हटलं जय जयकार केला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मग ते समर्थ आहेत म्हणजे नेमकं काय? स्वामी आहेत ठीक आहे, आपण मानलो स्वामी. स्वामी कोणालाही म्हणावं, पण स्वामी समर्थ आहेत. या समर्थ या शब्दाचा अर्थ आम्हाला कधी कळेल? ते सामर्थ्य आमच्यामध्ये संक्रमित व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करू त्यावेळेला. म्हणून भात किती शिजवायचा आहे, कोणत्या प्रकारचा कुकर आहे, त्याला किती आच द्यायची, नाही तर नुसतंच गॅसवर ठेवला शेगडीवर आणि गॅस पेटवलाच नाही तर शिजणार कसं? शिट्या किती करायचे? 1 करायची का 2 करायची का 3 करायच्या? शिटी मारली तर लोक वाईट म्हणतात ना, पण इथे घराघरात शिट्या वाजतात आणि मग आपण म्हणतो चला 1 झाली, 2 झाली, 3 झाली. एरवी ठिकाणी एखाद्या ठिकाणी वाजवून बघा शिटी काय मिळते. म्हणजे शिटी तीच, शब्द तोच. मग आता कुकर मधनं वाफ बाहेर पडते त्याला शिटी म्हणायचं असेल तर ते आणि दौलत जादाच्या वेळेला मारली जाणारी शिटी या सारख्याच आहेत का हो? मग एकाच शब्दाचा प्रयोग कोणत्या ठिकाणी करावा आणि कोणत्या ठिकाणी करू नये हा विवेक जो आहे तो विवेक आमच्याजवळ आहे का हो? तो विवेक कधी येईल? आम्ही कोणत्या ठिकाणी कोणत्या शब्दाचा वापर करतो याची ज्ञानाची अवस्था आमच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेला, तोपर्यंत नाही. आणि आमची गडबड हीच आहे. सज्ञान म्हणून मेजवार या शब्दाचा अर्थ सज्ञान म्हणून करायचा आणि मायनार म्हणजे अज्ञान म्हणून करायचा, तर तो लहान मुलगा अनेक गोष्टी सांगून जातो. लहान वयामध्ये आद्य शंकराचार्यांनी संन्यास घेतला. लहान वयामध्ये ज्ञानेश्वरांनी नोंदी बंधनाचा आमचा अधिकार कसा आहे हे सगळ्या धर्ममार्तंडांना समजावून सांगितलं. वय लहान होतं, मग त्यांना मायनर म्हणायचं का मेजर म्हणायचं? म्हणून शब्दांचे अर्थ चुकत नाहीत ना हे समजून घेणं आणि मग त्याप्रमाणे कृती करणं गरजेचं आहे. आज आपण गुरुपौर्णिमा म्हणून आपण सगळे जमलो, स्वामींच्या चरणाशी जमलो. मग गुरु म्हणजे काय? गुरु या तत्वाचा अर्थ काय? मी नेहमी सगळ्यांना प्रश्न विचारतो, गुरु हा शब्द लिहायचा कसा? गुरु हा ऱ्हस्व काढायचा का दीर्घ काढायचा? आपण म्हणेल हा काय प्रश्न आहे का? आम्ही नेहमी लिहितो तसाच. मग रस्त्यावरच्या गुरुसाठी वापरायचा शब्द कोणता आणि वर्गातल्या गुरुसाठी वापरायचा शब्द कोणता? आपल्याला माहिती असलं उत्तर तर मला द्या. आणि दोन्हीकडे एकच प्रकारे लिहित असलात तर ते रस्त्यावरचं आणि वर्गातल्या याच्यात फरक काय तो मला सांगा. मग त्या रस्त्यावरच्या गुरुला जसे आम्ही वागवणार तसेच आम्ही वर्गातल्या गुरुलाही वागवणार. दोष कोणाचा? मग रस्त्यावरच्या गुरुसाठी आम्ही कोणता शब्द वापरला पाहिजे याचा विवेक आणि विचार आमच्याजवळ असला पाहिजे. हे सामर्थ्य आहे आमचं. शब्दांचे अर्थ माहिती असणं हे आमचं सामर्थ्य आहे. स्वामींना ते शब्दांचे अर्थ माहिती होते आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक प्रवचनामध्ये असेल, प्रत्येक भाषणामध्ये असेल, संभाषणामध्ये असेल, त्यांनी एकच सांगितलं, तुला काय सांगितलंय तेवढं काम कर.
मग ते असं होईल का तसं होईल का? तुला कोणी सांगितलंय विचारायला? तुला सांगितलंय खीर बनव, मग खीर बनव. कोणासाठी कशासाठी हा विचार करण्याची गरज आहे का? मग साधं आज्ञापालन जर होत नसेल तर आम्ही भक्त कसे आणि ते भगवंत कसे? दिसायला बाह्य रूपात आम्ही बघतोच सगळे. आल्यावर पाया काय पडतो स्वामींच्या. काही जण असंही करून घेतात, असं असं. याचा अर्थ मला कळला नाही. उभं आडवं काय? लहानपणापासून कदाचित उभं आडवं करत असतील आणि मेणबत्त्या विझवत असतील म्हणून हा संस्कार झालेला असेल. करायचा का नाही तो संस्कार आपला आपण ठरवा. औषध नाही करायचं, ते कापलंच पाहिजे आणि विझवलंच पाहिजे. लहानपणचा पहिला संस्कार विझवा आणि कापा. आणि मग काय करा? त्यातलाच तुकडा याच्या तोंडात भरवायचा, त्यातलाच तुकडा याच्या तोंडात भरवायचा आणि सगळीकडे उष्ट करायचं. त्याला आम्ही उष्ट म्हणत नाही, पण कारण काय हॅपी असतं ना ते. हॅपी बरोबर आहे का? काल कोणीतरी म्हटलं आज गुरुपौर्णिमा आहे ना, हॅपी गुरुपौर्णिमा. म्हणजे काय? गुरुपौर्णिमा हॅपी म्हणजे काय? आम्ही लहान असताना शाळेमध्ये इंग्रजीमध्ये एक कविता होती आणि त्या कवितेच्या शेवटच्या 2 ओळी अशा होत्या, हॅपी हॅपी वी शॅल बी व्हेन वी लर्न अवर ABC. बघा नीट समजून घ्या. हॅपी हॅपी वी शॅल बी व्हेन वी लर्न अवर ABC. मी न्यायालयात एका माणसाला प्रश्न विचारला, शॅल आणि विल इंग्रजीमध्ये 2 शब्द वापरतात, यातला शॅल कधी वापरायचा आणि विल कधी वापरायचं ते मला आपण कृपया समजून सांगा. मला इंग्लिश येत नाही, कसं आहे? त्यामुळे त्यात काही सोपं आहे. म्हटलं सोपं आहे तुम्हाला, मला कुठे सोपं आहे? मला ते अवघड आहे. म्हणून मी तुम्हाला विचारलोय. कायद्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शॅल शब्द वापरलेला आहे आणि एरवी व्यवहारामध्ये आपण बऱ्याच वेळा विल शब्द वापरतो. पण कायद्यामध्ये काही ठिकाणी विल शब्द वापरावा लागतो, शॅल वापरता येत नाही. ते जर कळलं तर तुम्ही श्रेष्ठ वकील होऊ शकता, नाही तर वकिली करता येत नाही. तसं इथे मी गुरुना शरण गेलो तर गुरु माझ्यावर कृपा करतील हा भाव मनात असेल तर जर त्याला या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये किंमत नाही. जर तर नाही, मी असं केलं तर तसे काही व्यापारी आहेत 5 रुपये दिले की मला कोथिंबीरची जुडी देईल नाही म्हणा. ते व्यापार करायला बसलेले नाहीत, आपण खरेदी करायला बसलेले नाही. मग जर तर कशाला? मी हे दिलंय. पण दिलाय म्हणजे काय हो? माझं मी काय दिलंय? या निसर्गातल्या सगळ्या गोष्टी आपण खरेदी केलेल्या आहेत, बरोबर आहे. बाजारात गेलो, नारळ खरेदी करून आणला, पेढे खरेदी करून आणले, आणखीन काय हवं होतं आणि ते गुरु समोर ठेवले आणि म्हटलं गुरुना हा दिलाय, काय विषय असेल तो. नारळ दिलाय म्हणा किंवा पेढे दिलेत म्हणा. निर्माण कोणी केलं? दुकानदाराने. दुकानदाराला ते कोणी दिलं? नारळ कोणी दिला दुकानदाराला? ज्याच्याकडे नारळाचं झाड आहे त्या झाडाच्या मालकाला नारळ कोणी दिला? झाडाने दिला. मग त्या मालकाने काय दिलं? झाडाचं ओरबाडून घेतलं, दुकानदाराला दिलं. दुकानदाराने त्याच्यापेक्षा जास्त पैसे तुमच्याकडनं ओरबाडून घेऊन तुम्हाला दिले आणि तुम्ही ते त्याला दिलं. मग तुमचं काय दिलं? झाडाचा नारळ तुम्ही स्वामींना दिला. दुधापासून बनवलेले, खव्यापासून बनवलेले पेढे असतील तर पेढे सुद्धा, त्याचं दूध सुद्धा तुम्ही निर्माण नाही केलेलं. गाईपासून दूध असेल, म्हशीपासून असेल, त्याचं खवा केला असेल, त्या खव्यामध्ये काय साखर वगैरे टाकली, यातलं तुम्ही काय केलं? तुम्ही फक्त मूळ स्वरूप होतं त्याच्यामध्ये थोडाफार बदल केला. मग बदल करणारे तुम्ही श्रेष्ठ का ज्यांनी मूळ दिलं तो श्रेष्ठ? आम्ही बाजारातनं अमुक एक माणसाकडनंच हे पदार्थ विकत घ्या असं सांगतो का? तर तो म्हणे चांगलं देतो म्हणून. बरोबर आहे ना? पेढे घ्यायचे असतील तर अमुक ठिकाणी घ्या.
मिठाई घ्यायची असेल तर अमुक ठिकाणी घ्या, तांदूळ वगैरे घ्यायचे असतील तर अमुक माणसाकडनं घ्या. आम्ही ठरवलेलं का तर तो चांगलं देतो मी. तो चांगलं देतो का निसर्ग चांगलं देतो? निसर्गाने चांगलं दिलं तर तो त्यातलं देणार ना काहीतरी. उलट त्याचे पैसे घेणार आहेत. त्यांनी काहीही कष्ट केले नाहीत, पण पैसे घेण्याचे मात्र कष्ट केले. मग हे शरीर मला दिलंय, पंचमहाभूतांकडनं मी कर्जाऊ घेतलंय, बँकेतनं कर्ज घेतलं की सव्याज फेडावं लागतं. हे शरीर जे मला कर्जाऊ मिळालेलं आहे, त्या शरीराचं कर्ज सव्याज फेडण्यासाठी मी काय केलं? मला जर समर्थ बनायचं असेल तर मी कर्ज घेतलं हे आधी मला कळलं पाहिजे. मग त्या कर्जाचं व्याज किती हे मला कळलं पाहिजे आणि ते फेडायचं कसं हेही कळलं पाहिजे. आम्ही या दृष्टीने कधी विचार केला का? आम्ही आध्यात्मिक क्षेत्रात आहोत, आध्यात्मिक क्षेत्रात आहोत, आम्ही धार्मिक आहोत असं सगळेच सांगतात. प्रवचन कीर्तनाला जाऊन बसतो, देवाच्या पाया पडतो, आमच्या जवळ जे असेल ते देवाला देतो, फुलं असतील पानं असतील ते सगळं आम्ही देवाला देतो. म्हणजे आम्ही आध्यात्मिक किंवा धार्मिक झालो का? या शरीराचं ऋण फेडण्यासाठी आम्ही काय केलं? मग ते जर ऋण आम्हाला फेडायचं असेल, कर्ज परत करायचं असेल आणि ते सव्याज परत करायचं असेल तर आम्ही त्याच्यासाठी काय केलं? आमच्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या. आम्हाला समाधान लाभावं म्हणून आम्ही नारळ दिला, आम्हाला समाधान लाभावं म्हणून आम्ही पाऊस भरपूर असं सुद्धा पेढे घेऊन आलो आणि त्याला समर्पित केलं. आमच्या समाधानासाठी, त्याच्या समाधानासाठी काय? तो सगळं करायला समर्थ आहे. त्याचं आम्ही करायला पाहिजे असं नाहीये. तो त्याला हवं तसं घडवून घेतोय. मग तो सगळं करतोय, मग आम्हाला का नाही करता येते? कारण आम्ही त्याचे झालोच नाही कधी. समर्थ झाल्याशिवाय आम्हाला ते हवं ते करता येणार नाही. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये, शक्ती आहे, त्या शक्तीला आम्ही मानलंय. मग ती शक्ती माझ्याकडे का नाही येते? ती माझ्याकडे यावी म्हणून मला काय करावं लागेल? त्याची उपासना करायची, त्याची आराधना करायची, साधना करायची. म्हणजे नेमकं काय करायचं? आता जपाची माळ घेतली आणि जप केला म्हणजे तो माझ्याकडे येणार आहे का? हो नाही. हो. नारदांनी प्रश्न विचारला, भगवंता तुम्ही कुठे असता? भागवत पुराणामध्ये त्याचं उत्तर भगवंतांनी दिलंय. नाहम वसामी वैकुंठे योगीनाम हृदय रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. हे नारदा, नाहम वसामी वैकुंठे, मी वैकुंठात नसतो. मग योगीनाम हृदय रवौ, योग्यांच्या हृदयात सुद्धा नाही. मद्भक्ता यत्र गायन्ति, माझे भक्त ज्या ठिकाणी माझं गुणवर्णन करतात, नुसतंच करतात का? हा अमुक एक म्हणतात, काय चांगलं आहे हो, सज्जन आहे हो, अमुक आहे तमुक आहे. मग त्याचं मी होण्यासाठी मी काय केलं? नुसतं गायन नको. ते गायन अंतरंगातून यायला पाहिजे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी ही अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून मी काय केलं? हा देह मला कशासाठी दिलाय? तसं होण्यासाठी ना. आत्मरूपाची म्हणजे जीवाशिवाची भेट व्हावी, ऐक्य निर्माण व्हावं म्हणून हा देह दिला ना. साधन म्हणून आहे ना. मग हा देह सक्षम बनवल्याशिवाय मला त्याच्याकडे जाता कसं येईल? मग देह सक्षम बनवायचं म्हणजे काय करायचं? जास्त पाऊस पडतोय, जाऊ नका हे सांगायचं. काय करायचं? काय प्रश्न आहे ते? नाही, काय झालं माहितीये का? वाटेत ट्रॅफिक लागलाय, सरकारने पण सांगितलंय ट्रॅफिक जाम होतोय, शक्यतो घराच्या बाहेर पडू नका. म्हणून आम्ही घराच्या बाहेर पडलोच नाही. म्हणजे इकडे येण्यासाठी, इतरत्र जाण्यासाठी घराच्या बाहेर पडावंच लागतंय. कोरोनाच्या काळात आपण पाहिलं, कुठल्या दुकानांसमोर रांगा होत्या, दूरदर्शनवर बातम्या येत होत्या. त्यावेळेला कोरोना दिसत नव्हता, पण एरवी कोरोनाचं भय. हे ऑफिसच्या बाहेर पडू नका, ऑफिसला जाऊ नका, तोंडावर काय बांधा, पट्टी बिट्टी काय गंमत आहे. एवढे आम्ही कमकुवत आहोत का? आम्ही का स्वतःला कमकुवत समजतो? ज्यांनी देह मला दिलाय तो कमकुवत दिलाय का? हो, एक अनुभव सांगू आपल्याला, मोठा विचित्र अनुभव आहे. 1992 साली ज्या वेळेला राम मंदिराच्या ठिकाणी असणारं अतिक्रमण तोडलं गेलं, मी तिथे साक्षीदार आहे.
राम मंदिराच्या आंदोलनामध्ये पहिल्यापासून मी होतो, म्हणून तुम्हाला अनुभव सांगतो. साध्वी ऋतंबरा देवी नाव कदाचित काही लोकांनी ऐकलं असेल. व्यासपीठावरनं तो जो ढाचा होता, अतिक्रमण होतं, ते पडलंय. मी त्याचं नाव घेणार नाही, आपण घ्या. का घेणार नाही सांगू आपल्याला? जर त्या नावाचा ढाचा तिथे असेल तर एवढे वर्ष आम्ही गुलामी जपली आहे, मान्य करावं लागेल. आम्ही काय केलंय? आम्ही मंदिराचा जीर्णोद्धार केलाय. आणि जर जीर्णोद्धार करायचा असेल तर पहिली बिल्डिंग पाडावी लागते. कोणाचे काय त्याचा विचार करण्याचं कारण नाही. मग आम्ही काय म्हटलं, हा अमुक ढाचा आहे, हे अमुक मस्जिद का असं म्हणतो आम्ही? आम्हालाच कळत नाही आम्ही कोण होते. आम्हाला कळलं पाहिजे. कस्त्वम कोहम कुता जाता कामे जननी कोमे ताता. ऋतंबरा देवीने सांगितलं, ढाचा गिर गया है, अब जिसको जाना है वो वापस जा सकते हो. काही कारसेवक करत निघाले. तेवढ्यात पुन्हा अनाउन्सिंग झालं, मिलिट्री आ रही है, कार सेवको वापस फिरो. गंमत बघा, मिलिट्री आ रही आहे याचा अर्थ गोळ्या घालणार आहे. पण आता मिलिट्रीला तिथे जाऊ द्यायचं नाहीये, म्हणून आपल्याला मागे परत फिरायचे. का तिथे जाऊ द्यायचं नाही मिलिट्रीला? 8 किंवा 9 वर्षाची मुलं 3 किलोमीटर अंतरावरून पाठीवर सिमेंटची गोल टाकून धावत येत होते. तिथे एक चबुतरा बांधला, त्या चबुतरावर राममूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि मग आम्ही बाहेर पडलो. कल्पना करू शकताय? 8 किंवा 9 वर्षाचा मुलगा सिमेंटची गोल पाठीवर टाकून 3 किलोमीटर धावत येतोय. आपण धावत सोडा, आपण चालत जाऊ शकाल का? 8 वर्षापेक्षा कितीतरी वय जास्त आहे. मग सामर्थ्य आलं कुठनं? त्या 8-9 वर्षाच्या मुलात. आता तो मेजर आहे का मायनर आहे आपण सांगा मला. आम्ही पाहिलंय, अनुभवलंय, साक्षीदार आहे त्या घटनेचा मी स्वतः. मग आम्ही का असा विचार करतो, बाळा तुला हे उचलणार नाही, तुला हे झेपणार नाही, का आम्ही विचार करतो? तो समर्थ असताना सुद्धा त्याचं सामर्थ्याचं खच्चीकरण आम्ही का करतो? कारण आमच्या मनात कायम आणि कायम भय फक्त आहे, त्याला काय होईल, त्याला काही झालं तर तुम्ही काही करू शकणार? आजारी पडल्यावर त्याची वेदना तुम्ही घेऊ शकणार नाही. मग कशाला त्याचा विचार करताय? होऊ दे, काय व्हायचं ते झाल्यानंतर त्याला समर्थ कसं बनवायचा हा विचार मी करीन. असा विचार न करता तो समर्थ होऊ नयेच म्हणून आम्ही धडपड करतो. नकारात्मक विचार आम्ही का करतो? नकारात्मक विचारांनी माणूस म्हणून आम्हाला जगता येत नाही. माणूस म्हणून जगायचं असेल तर सकारात्मक विचारांनी जगलं पाहिजे. म्हणून स्वामी म्हणत असत, खीर करायला सांगितले तेवढं काम तुला कर. तुला काम काय सांगितलंय? खीर करायची, बाकी विचार करू. आम्हाला सांगितलेलं काम आहे काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वधाच्या वेळेला जीवा महाराजाला काय सांगितलं होतं? तू सय्यद बंडावर लक्ष ठेव, बाकी काही बघू नको. अफजल खानाने महाराजांवर वार केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तो जीवा महाराजांना वाचवण्यासाठी अफजल खानावर तुटून पडला असता तर काय झालं असतं? महाराजही खलास झाले असते आणि जीवा महाराजही खलास झाला असता. कारण महाराजांनी त्याला काम काय सांगितलं होतं? एवढंच काम तू करायचंय, सय्यद बंडाला तू म्हणायचं. जीवा महाराजांनी ते काम केलं. महाराजांनी स्वतःची काळजी घेतलेली होती आणि त्यामुळे पुढचा इतिहास आपल्याला सगळ्यांना मिळतो. मग हे इतिहास आम्ही वाचतो, अभ्यासतो, सगळ्यांना सांगतो. मग त्याचा आमच्या जीवनात आम्ही उतरवत का नाही त्याला? मला परमेश्वराने काय सांगितलंय? तुला नरदेह दिलेला आहे, घाबरण्यासाठी दिलाय, तुझं काम करण्यासाठी दिलंय. मग जे काम तू निवडलं असेल ते कामाची निवड आम्ही केली ना, अभ्यासाची निवड आम्ही केली ना, कोणाच्याही सांगण्यावर केली असेल. कोणी कॉमर्स शाखा निवडेल, कोणी सायन्स शाखा निवडेल, कोणी आर्ट शाखा निवडेल. तुम्ही निवडलेत ना, ते जबरदस्तीने कदाचित निवडलं असेल, पण निवडलेत ना. मग आता त्याच्यात टोकाला जा, घाबरू नका. मुलं सांगतात कॉलेजची विशेषता नाही, आज मी बंक केली परीक्षा या वेळेला, का? माझा अभ्यास झाला नव्हता. हे काही कारण आहे? अभ्यास झाला नव्हता असं तू सांगण्याचं धाडस करतोस कसं? काय सांगायला पाहिजे? मी अभ्यास केलाय आणि त्याचं उत्तर मला मिळालं. नची केळकर नाव कदाचित आपल्याला ऐकून माहिती असेल, लोकमान्य टिळकांचे सहकारी. त्यांच्या BA च्या परीक्षेचा निकाल लागला.
त्यावेळेला पेपरला निकाल येत असे, म्हणजे नंबर येत असत. पहिल्या नंबरनी कोण पास झाले, दुसऱ्या नंबरनी कोण पास झाले, म्हणजे पहिला क्लास, दुसरा क्लास, तिसरा क्लास, किंवा पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर. नचिकेळकर पेपर तपासून पाहत होते, दुसऱ्या नंबरकडे पाहत होते. तेव्हा बाकीच्या मित्राने विचारलं, अरे दुसरा नंबर का पाहतोयस? म्हणजे त्याला वाटलं बाकीच्या मित्रांना की यांचा दुसरा नंबर आलाय का तिसरा नंबर आलाय बघते काय. ते म्हणाले नाही नाही, त्यासाठी नाही, पहिला नंबर माझाच असणार आहे, दुसरा कोण आहे म्हणजे माझ्या पाठीवर कोण आहे ते मी तपासून पाहतोय. आम्ही कधी पाहिलं करू? सेवेला पहिला मीच असणार आहे, पाठीवर कोणी आहे का नाही मला विचार करण्याचं कारण नाही. पण मला बघायचं असेल तर माझ्या पाठीमागे कोणी येत आहे का नाही, आणि तो पाठीमागे येत असेल, तो जर दमला असेल तर त्याला हात घेऊन पुढे घेऊन येणं की माझ्याबरोबर तू, माझ्या नंबरवर तू ये, आता माझं काम संपलेलं आता तू कर, हे सांगण्याचं धाडस तरी आम्ही करतो का? आम्ही काय करतो, हे माझं आहे, तुला इथे प्रवेश नाही का? आमचं कर्तव्य काय? त्याला घेऊन तिथे आहे. आता माझं काम संपलेलं आहे, मला अनुयायी मिळालेलं आहे, आता हे काम तुम्ही करायचं आहे. स्वामी समर्थांनी आम्हाला तेच सांगितलंय ना. काय करायचंय? लोकांचे असून पुसू नका, गरज नाही. लोकांना दुःख वाटले त्याच्यात सहभागी होऊ नका, गरज नाही. मग काय करा, ते दुःखी होणार नाही त्याची काळजी घ्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच येणार नाही असा प्रयत्न करा. मग म्हणजे त्यांना सगळं फुकट वाटायचं का? मुळीच नाही. त्यांना कष्ट करू द्या, ते कष्ट करायला त्यांना संधी द्या. हे कष्ट तू कर, या कष्टाचं फळ तुला मिळेल. आम्ही नेमकं तेवढं बाजूला ठेवतो. काय काय वाटत सुटतात लोक. कोणी साड्या वाटतं, कोणी गाड्या वाटतं, कोणी टीव्ही वाटतं, कोणी आणखीन काय वाटतं. कशासाठी? त्याच्या कष्टाने त्याला मिळवू द्या. नाही, आम्हाला लहानपणी मिळालं नव्हतं आई वडील म्हणतात, आमच्या मुलाला कष्ट होऊ नयेत म्हणून आम्ही त्याला 4 पैसे दिले, पॉकेट मनी दिला होता. तुम्ही मुलाला पंगू बनवलं. तुम्ही कष्ट करून शिकलातच ना, मग तुम्ही कष्ट करून जसे शिकलात तसे कष्ट करून त्याला शिकू द्या. त्याला कष्टाचं मोल कळू द्या. फुकट मिळते ही भावना त्याच्या मनात न जाऊ द्या. आई वडिलांचं कर्तव्य म्हणून आई वडिलांनी केलं असं ज्यावेळी तो मुलगा सांगतो, आई वडील म्हातारे झाल्यानंतर, त्यावेळेला त्याची जबाबदारी आपल्या स्वतःवर असते. माझा मुलगा मला सांगतोय तुम्ही उपकार केलेत काय माझ्यावर, आणखीन वाईट असेल मुलगा तर तो विचारतो मी सांगितलं होतं मला जन्माला घाला म्हणून. का बरं असं विचारण्याचं धाडस तो करतो? मग अशा वेळेला बाळा तू मला असं उत्तर दिलंय, तसंच उत्तर तुझा मुलगा तुला देणार आहे हे ध्यानात ठेव, हे सांगण्याचं धाडस तरी आम्ही करतो का? आम्ही लोकांकडे जातो, शेजाऱ्या पदांकडे, नातेवाईकांकडे, काय करणार मुलगा असं बोलला हो, आता कुठल्या तरी वृद्धाश्रमात जायची मला इच्छा झाली. हे काही कारण आहे? मी इथेच राहणार आहे, मी माझं घर सोडणार नाही. हा ठामपणा आमच्यात का नाही? आम्ही कमकुवत मनाचे. आता हे कमकुवत मनाचे का झालं माहिती आहे आपल्याला? ज्यांनी ज्यांनी हिंदी सिनेमे पाहिलेत त्यांच्यासाठी. त्या हिंदी सिनेमामध्ये प्रत्येक सिनेमामध्ये एक तरी गाणं दिल या विषयाशी संबंधित आहे, बरोबर आहे ना? कधी दिल के झरोके में असेल, कधी दिल दिया दर्द लिया असेल, काही असेल. हे दिलंय कोणाला? मग दिलंय म्हणजे तुमच्याकडे नाही ना. म्हणजे माझा प्रश्न पुढचा, हे तुम्ही देऊन टाकलंय ना, कोणालाही दिलं असेल क्षला, मग जे तुमच्याकडे नाही त्याचा विचार करताय कशाला? जर तुम्ही दिलंय तर तुम्ही त्याचा विचार करता कशाला? त्याची परेशानी तुम्हाला कशाला? हिंदीतलं शब्द परेशानी, काही गरज नाही. पण आम्ही दिलेलंच नाही, नुसतं तोंडाने म्हटलंय दिलं म्हणून. त्याला काही देणं म्हणतात? परमेश्वराला नैवेद्य दाखवताना आम्ही काय म्हटलो? नैवेद्यम समर्पयामी. समर्पण केलं का हो? ठेवला रे ठेवला, लगेच उचलला आणि सगळ्यांनी वाटून खाल्ला. समर्पण काय केलं? बरं, तो समर्पण करत असताना माझं त्याच्यात कष्ट काय? माझं योगदान काय? घरातल्या कोणीतरी शिजवलं, ते ताटात वाढून घेतलं आणि त्याला सांगितलं तर नैवेद्य दाखवा. आम्ही पाणी फिरवलं आणि म्हटलं सत्यंतृतेन परशांचे आम्ही अमृतोपत्सर्मती वगैरे जे काय म्हणायचं होतं ते म्हटलं. याला काही समर्पण म्हणतात? माझे कष्ट काय? परमेश्वरासाठी मी काय केलंय? माझ्या कष्टाचं फळ मला मिळालं पाहिजे. आणि जो कष्ट करतो तो समर्थ असतो. किती समर्थ असतो? भागवतात एक सुंदर कथा आहे.
नारद महर्षींनी भगवंताला प्रश्न विचारला, देवा तुझा सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोण? आता नारद मुनी नाव सगळ्यांना ऐकून माहितीये, नारद काय करतात हेही सगळ्यांना माहितीये. नारायण 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 हा जप आपला चालू आहे अखंड. त्यांना म्हटलं होतं अखंड जप करणारा अहोरात्र मीच देवाचा श्रेष्ठ भक्त असेल. देव म्हणाले, नारदा तुम्ही नाही. नारदांना धक्का बसला, मग माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? भगवंत म्हणाले, त्या एकचक्रा नगरीमध्ये सामान्य शेतकरी राहतो, तो माझा श्रेष्ठ भक्त आहे. आता नारद मोठे बसतात हो, आम्हाला लगेच परीक्षा घ्यायची असते आणि अलीकडच्या काळात परीक्षा फक्त मोबाईलवर असते, कारण आम्हाला गुणाकार भागाकार मोबाईलशिवाय येत नाही. आम्ही पाढे हल्ली शिकतच नाही. शिकलो तर कसे शिकलोच माहितीये, म्हणजे आमची पिढी जी आहे माझ्या बरोबरचे थोडेफार मागे पुढे असणारे काय म्हणतात, आम्ही कसं शिकलो, बेकंबे, बेदुणे 4, बेत्रिक 6 किंवा 3 एके 3, 3 दुणे 6, 3 त्रिक 9 असं कुठपर्यंत शिकलो? 30 पर्यंत. झालं, गंगेत घोडं नाहीलं. मी पाडेपाठ कसे गेले ते माहिती आहे आपल्याला. 30 दुणे 60, 31 दुणे 62, 32 दुणे 64, 33 दुणे 66, 34 दुणे 68, 35 दुणे 70, 36 दुणे 72, 37 दुणे 74, 38 दुणे 76, 39 दुणे 78, 40 दुणे 100 पर्यंत. अवघड आहे. करून बघा प्रयोग करून बघा. पण आम्ही शिकवलंच नाही मुलांना. का? एवढे पाढे कोणी पाठ करायला सांगितले? 30 पर्यंत पाढे पाठ असले आणि 17चा पाढा विचारला किंवा 29चा विचारला, हमखास चुकणार हो, हमखास चुकणार. बाकीचे कदाचित म्हणता येतील. का? पाठांतर आहे ना, का पाठामध्ये अंतर पडलंय. ते अंतर पडलं की आठवत नाहीच होतं. अंतर कशामुळे पडलं? आम्ही आमच्या डोक्यामध्ये योग्य पद्धतीने ते ठेवलं नाही. म्हणून कॉम्प्युटरला बटन दाबलं रे दाबलं की आम्हाला हवी ती मॅटर तो देतो का नाही लगेच? मग त्या कॉम्प्युटरला बनवणारा सुपर कॉम्प्युटर आहे का कॉम्प्युटर सुपर आहे? बनवणारा सुपर आहे ना. मग त्याला बनवलंय माणसांनी ना, म्हणजे कॉम्प्युटर पेक्षा अधिक चांगलं डोकं माणसाचं आहे ना. पण आम्ही काय केलं? आमच्या डोक्याचा वापर आम्ही सोडला. आम्ही कॉम्प्युटरवर अवलंबून राहायला लागलो. मग जो परावलंबी जीव आहे तो कधीतरी समर्थ होईल का हो? हे होऊ नका ना परावलंबी. यंत्रही तुम्हाला परावलंबी बनवत आहे. त्यामुळे तुमचं असलेलं सामर्थ्य नाहीच होत आहे. मग यंत्र कशासाठी निर्माण केली? सामान्य मुलांचा एक प्रश्न. अलीकडच्या भोगवादी जीवनाचा प्रश्न आहे. आणि भोगवादी म्हणजे ज्यांना चार्वाक असं तत्वज्ञानाच्या प्रांतात म्हणतात, लोक आहेत किंवा चार्वाक. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. मेल्यानंतर कोणी पाहिलंय? स्वर्ग तरी पाहता येतो का? मेल्यानंतर काय घडतंय कोणाला माहितीये? मग त्यापेक्षा खाओ पिओ ऐश करो या भूमिकेच्या विरुद्ध मी सांगतोय ना. कॉम्प्युटर लावा, सगळं काही तुम्हाला मिळेल. आता माईक शिवाय बोलता येत नाही. माझा आवाजच बारीक आहे, मी बोलू कसा? कशासाठी? खणखणीत आवाज. आचार्य अत्रे त्यांच्या चरित्रात त्यांनी लिहिलंय. म्हणाले, मी ज्यावेळेला पहिलं भाषण आचार्य अत्रेंनी केलं 4थीत असताना, तुकाराम बीजेचं भाषण. आता भाषणामध्ये तुकाराम महाराजांचं वर बोलायचंय. बोलायला सुरुवात केली. तुकाराम महाराजांचं नाव अमुक अमुक होतं, त्यांच्या पत्नीचं नाव अमुक अमुक होतं, आणि प्रत्येक वाक्य झालं की झालं असं म्हणायचंय. झालं तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव अमुक अमुक होतं, झालं तुकाराम महाराज पांडुरंगाचे भक्त होते, झालं तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले, झालं. एका श्रोत्यांनी विचारलं, आता त्यांनी वात्रटाचा शब्द वापरलाय पण मी वात्रटाचा शब्द वापरत नाही. त्यांनी विचारलं, झालं? आपल्याला कळलं मला काय म्हणायचं. त्या दिवशी आचार्यात्रेंनी निर्णय घेतला की इथून पुढे मी भाषण नक्की करेन, पण त्या भाषणासाठी मला आवाज कमवायला पाहिजे. आवाज कमवण्यासाठी दोन्ही गालामध्ये 2 ढग म्हणजे मोठ्या गोट्या अशा ठेवायच्या आणि जोर जोरात जाऊन ओरडायला चढून राहा. आवाज कमवला. आचार्यात्रेंचं भाषण राणा भीमदेवी ताठाचं म्हटलं जातं. माईक बाजूला ठेवायचंय, काय गरज नाही. 5-5, 10-10 हजार माणसं समोर असली म्हणून काय झालं? माझा आवाज तिथपर्यंत पोचलाच पाहिजे. तसा आवाज मी कमवलाय, मी समर्थ झालोय. माझ्या ती उणीव आहे. मला कळले ना माझी उणीव काय, मग ती उणीव मी दूर केली पाहिजे. हे आम्हाला कधी कळलं?
स्वामीनं म्हटलं स्वामी समर्थ म्हणून, मग ते सामर्थ्य कोणत्याही क्षेत्रातलं असेल हो, ते माझ्यात यावं म्हणून मी काय केलं? लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात टाकले हो 6 वर्ष. आता मी तुरुंगात बसलोय, काय करायचं म्हणून रडत बसली का हो? नाही. मग तुरुंगात त्यांनी काय केलं? जर्मन भाषा शिकले तुरुंगात. आम्हाला शाळेत रेग्युलर जाताना कॉलेजला शिकता येत नाही, कधी वेळेवर जाता येत नाही म्हणून, कधी वेळेवर गेलो तरी आमचं तिकडे लक्ष नसतं म्हणून. कारण हल्ली तर काय मोबाईल, पूर्वी मधल्या काळामध्ये लोक मासिक घेऊन वर्गात बसलेली मुलं वाचत असत. आता मासिक नको, कारण मोबाईलवर सगळं काही दिसतंय. मग शिक्षण नाही. अशा अवस्थेत करायचं काय मग? हे आम्हाला सोडलं पाहिजे कुठेतरी. लोकमान्य टिळक तिथे जर्मन भाषा शिकले, इंग्रजी होतच त्यांच्याकडे, संस्कृत होतं, आणि मग गीतेवर, भगवद्गीतेवर गीता रहस्य किंवा कर्मयोग रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला 6 वर्षाच्या काळात. एक एक क्षण आम्हाला आमचं आयुष्य परमेश्वरासाठी अर्पण करायचं होते. लोकमान्य टिळकांचा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी स्वतःच्या उराशी ठेवला नाही, तो समाजाला दिला आणि भगवद्गीतेने कर्म करायला सांगितलंय. आम्ही कर्म करण्याचा प्रयत्न करतो का हो, का टाळण्याचा प्रयत्न करतो? कर्म करा, आपोआप सक्षम व्हाल. सामर्थ्य त्याच्यात आहे. मग कर्म कोणतं करायचं, कसं करायचं हा प्रश्न कदाचित पडेल. कर्माचा अर्थ काय तोही समजून घेतला पाहिजे का नाही? आपण कदाचित अनेकांनी इथे अभिषेक केलेला असेल सकाळी. म्हणजे काय केलं तू? थोडस कटू आहे, पण मी सत्य बोलणारा असल्यामुळे आणि सत्य कटूच असतं असा माझा ठाम विश्वास असल्यामुळे आपल्याला ते कदाचित आवडणार नाही. अगदी दुग्धाभिषेक केला, म्हणजे दुधाचा अभिषेक केला भगवंताला. काय केलं? अभिषेक केला म्हणजे गुरुजी म्हणत होते, आम्ही हात जोडून बसलो होतो, गुरुजीने सांगितलं पाणी होता, दूध होता, की आम्ही ती दुधाची धार त्याच्यावर धरली होती. गुरुजींनी सांगितलं पुसून ठेवा. गुरुजींनी सांगितलं आता त्याला काय गंध लावा, आता अक्षता व्हा, आता फुलं व्हा. ते व्हायला गुरुजींनी सांगितलं नमस्कार केला आणि आम्ही नमस्कार केला. आम्ही कोण होतो? सांगकामी ना. त्यांनी सांगितलं तसं केलं. त्याला सांगकामी म्हणतात ना. आम्ही बसलोय कशासाठी? अभिषेकासाठी. आणि करतोय काय? सांगत्या म्हणून सांगतील तसं करतोय. मग ते सांगतील तसं नको का करायला, हा आमच्या मनातला प्रश्न आहे. अहो ते सांगतील तसं करायला पाहिजे, पण त्याचा अर्थ काय आम्ही कधी जाणून घेतला का? तीर्थग्रहण करताना एक श्लोक म्हटला तो काही ठिकाणी, अकाल मृत्यू हरणम सर्व पाप विनाशनम अमुकम देवाचं नाव घेऊन जठरे धारयाम्य पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्य. म्हणजे त्यांचं पायाचं चरणामृत जे घेतलेलं आहे, ते जे तीर्थ घेतले ते मी धारण करतोय. कशासाठी? अकाल मृत्यू हरणम सर्व पाप विनाशनम. मग आमचा पापनाश व्हावा म्हणून आम्ही काही केलं का पाप करतच राहिलो? न समजून केलेला कोणताही उपचार पुण्यप्रद होत नाही. तो समजून करायला पाहिजे. मी देवाला फुल वाहिलंय कशासाठी? फुल या शब्दाचा अर्थ आपण समजून घ्या, स्पेलिंग सुद्धा, कारण मला येत नाही. FULL फुल म्हणायचं का आणखीन फुल या शब्दाचा FILL फील असा करायचा का आणखीन काय करायचं? आपण करा फुल फुल फुल. जर मराठीतल्या फुल या शब्दाचा अर्थ फ्लॉवर करायचा असेल तर तो त्या वेगळा, त्याला फ्लॉवर म्हटलंय, पण आम्ही फुल म्हटलंय. FULL फुल म्हटलंय. तो फुल म्हणजे काय ते आपल्याला माहितीये. FOOL पण फुलच आहे ना. मग आम्ही कोणतं फुल देवाला अर्पण केलंय? FULL FOOL काय FLOWER. आणि ते फुल त्याला अर्पण करताना आमची भावना काय? फुलं अर्पण करताना सुद्धा भावना असली पाहिजे ना. भगवंतांनी काय मागितलंय आमच्याकडे? तुकाराम महाराज म्हणाले, न लगे धनमुक्ती संपदा संत संग देई सदा. मग भगवंतांनी मागणं एकच केलंय की तुम्ही तुमच्या जवळ जे आहे ते मला द्या. तुझ्याजवळ शब्द आहेत, तू मला ते असं समर्थांनी सांगितलं. मग शब्द दिल्यानंतर तुझ्याकडे काही राहत नाही. माझ्याजवळ काय द्यायला भगवंताला? आपण कधी विचार केलाय? परमेश्वराला संपत्ती नकोय,
परमेश्वराला गाडी बंगला नकोय, परमेश्वराला अभिषेकाच्या याच्यात वापरलेलं दूधही नकोय. मग परमेश्वराला काय पाहिजे? भाव पाहिजे. मनीने भाव न देवा मला पाव, देव अशानं पावायचं नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही. आमच्या मनात भावच नाहीये, परमेश्वराबद्दल श्रद्धाच नाहीये, परमेश्वराबद्दल विश्वासच नाहीये, परमेश्वराबद्दल खात्रीच नाहीये, तो आम्हाला प्राप्त होणार कसा? आपण म्हणाल विश्वास, खात्री, श्रद्धा, त्याचा अर्थ एकच आहे का? खरंच अर्थ एक आहे का? कुठल्याही शब्दाला पर्यायी शब्द नाही, ठाम विधान केलंय. शिक्षक असतील त्यांनी मला प्रश्न विचारायला हरकत नाही, तुम्ही खोटं बोलताय म्हणून. कारण शाळेत आम्ही शिकलो आणि शिकवलो काय? कमळाला पर्यायी शब्द पंकज, बरोबर आहे ना? राजीव असं आम्ही वापरतो ना. आता पंकज शब्दाचा अर्थ काय हो? पंक म्हणजे चिखल, आणि जे चिखलात जन्माला येतं त्याला पंकज असं म्हणतात. मग चिखलात काय काय जन्माला येतं? कमळ नक्की येत, पण त्याच्याबरोबर बाकीच्या गोष्टी पण येतात ना. मग मी कोण आहे? पंकज म्हणून बेडूक आहे का, किडामुंगी आहे का कमळ आहे? समजायचं कसं? मग कमळ या शब्दाला पंकज हा शब्द पर्यायी शब्द म्हणून बरोबर आहे का? आम्ही वापरतो. मौली म्हणते पाहे पा दूध गोड आणि पवित्र, पासी त्वचेचिया पदरा आड, परिते अवघेरुनी गोचिड, येरा चिखलची उडत असे. गोचिड नावाचा एक प्राणी पूर्वी अस्तित्वात होता, गुरढोर होती त्यावेळेला, लोकांना माहिती होता. आता गुरढोरच नाही, त्यामुळे गोचिड म्हणजे काय बऱ्याच जणांना माहितीच नाही. शहरातल्या तर कोणालाही माहिती नाही. खेडेगावात काही लोकांना कदाचित त्या शब्दाचा अर्थ माहिती असतो. गायीच्या सडाच्या बाहेरच्या बाजूला तो गोचिड चिकटलेला असतो. आता त्या गायीच्या सडाच्या आतल्या बाजूला, ज्याला पियुष म्हणजे अमृत असं आपण म्हणतो, ते दूध आहे चांगलं, ते दूध पित नाही, ते त्या सडातलं अशुद्ध रक्त. तसं कमळ वरती आल्यानंतर त्या कमळातल्या परागावर येऊन करणारा भुंगा असतो, पण बाकी सगळीकडे बेडूक चिखलातच ओळखत असतात. आम्ही कोण व्हायचंय? परागकणातला मध सेवन करणारा भुंगा व्हायचाय का आम्ही चिखलात राहणारे बेडूक व्हायचंय? आम्हाला कळलं. पण आम्हाला कळलं पाहिजे ना की वरती गेलं तर तिथे परागकण आहे, त्याच्यात मध आहे. मग खालनं वरती जाण्यासाठी कष्ट कोणी करायचे? आमचे आम्हाला करायचे. ते कष्ट तरी आम्ही करायला तयार होत का? ते कष्ट जर आमचे आम्हाला करायचे असतील तर त्यासाठी परमेश्वरांनी हे शरीर आम्हाला दिलंय. ते समर्थ आहे. थंडी लागायला लागली की नाही ते स्वेटर घाला, 2 पांघरुणं घ्या, 4 पांघरुणं घ्या. बाकीच्या प्राण्यांना थंडी नाही का वाजत? तुम्ही त्यांच्या अंगावर कधी शाल किंवा असं काही वापरलेलं पाहिलं नाही? मग जी थंडी तुम्हाला त्रासदायक आहे ती त्यांनाही त्रासदायक आहे ना. मग तुम्ही तुमचा वैयक्तिक स्वार्थी विचार केला, तुमच्या अंगावर सगळं काही घेतलं, त्यांचं काय? म्हणजे त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, मग ते पशूंजवळ आहे, ते तुमच्याजवळ नाही का? पशु श्रेष्ठ का माणूस श्रेष्ठ? जर तुम्ही तुमच्या शाळेतल्या शिक्षणामध्ये, कॉलेजमधल्या शिक्षणामध्ये असं शिकलात की पशुपेक्षा मानव श्रेष्ठ आहे का, तर त्याला म्हणे विचार करता येतो. मग ज्या माणसाला विचार करता येतो त्या माणसाला थंडी पळवण्यासाठी मला तिकडे जाण्याची गरज नाही असं का नाही विचार करत? त्या शरीराची ईश्वराची योजना आहे, आमच्या शरीराची योजना आहे ना. त्यांच्याकडे जी पंचमहाभूत आहेत तीच आमच्याकडे पण आहेत ना. मग त्या पंचमहाभूतांनी त्यांना थंडीचं निवारण करता येतं, मग माझ्या शरीरातल्या पंचमहाभूतांनी माझ्या शरीराचं मला थंडीचं निवारण का करता येत नाही? कधी विचार केला तो? त्यांना ती योजना उपजत नाहीये. आम्हाला बुद्धीच्या माध्यमातून ती मान समजून घ्यायची, तिकडे आम्ही लक्षच दिलं नाही. म्हणून मग 1 पुरत नाही पांघरून, 2 पुरत नाही, थंडी वाजते म्हणून शरीराचं कापायला लागतं. काय अवस्था आहे? इतके आम्ही दुर्बळ आहोत का? म्हणून व्यास महर्षी एके ठिकाणी म्हणाले, आहार निद्रा भय मैथुनंच समान येते पशुवीर नराणाम, धर्मो हि तेषाम अधिको विशेषा, धर्मो विहीनो पशुवीर समान.
खाणं, पशुही खातात आपणही खातो, ते जसं काही खातात तसं आपणही काही खायला लागलो. काय काय ते आपण समजा. कोणी भूखंड खातं, कोणी श्रीखंड खातं, कोणी आणखीन काय खातं. टेबलाच्या वरून, टेबलाच्या खालून चालूच आहे खाणं. बघा, अतिक्रमण करून किती अतिक्रमण करायचं त्याला काही मर्यादाच नाही. कुठे 600 इमारती मधल्या अतिक्रमणाने, कुठे मंदिरं तोडली, कुठे आणखीन काही. आमची जागा अतिक्रमणाने हडप करून घेतली म्हणून शेजाऱ्याशी भांडण, अतिक्रमण. वाटेल तिथे खायला मिळालं, वाटेल तसं खायचं. एखादा तुकडा समोर असला, 2 कुत्रे एकत्र असले की ते काय करतात, तो तुकडा आपल्यालाच मिळाला पाहिजे म्हणून आपसात भांडतात. आणि मग काय होतं, तो तुकडा यालाही धड मिळत नाही आणि यालाही धड मिळत नाही, त्याच्यात माती मिसळली जाते. आम्ही त्या प्राण्यांपेक्षा काही वेगळे वागतो का हो? कोर्टामध्ये केसेस का वाढत आहेत? आम्ही त्या पातळीवर गेलो म्हणून. कोणत्या? श्वानाच्या. कारण घरोघरी तेच पाळले जात आहेत ना. आई वडिलांसाठी खर्च करायला 5 रुपये नाहीत, पण त्या कुत्र्यासाठी खर्च करायला लाखो रुपये आमच्याकडे आहेत. महिन्याच्या खर्चाचा अंदाज आणला तो कधी? समजा एका वेळेला त्या कुत्र्याला खायला घालायचं असेल, आपण अगदी सरकारी रेट विचारत नाही, कमीत कमी 80 रुपयाला जेवणाची थाळी मिळते. मी हा खेडेगावातला भाव सांगतोय, शहरातला भाव 200, 250, 300 असाही आहे. पण 80 रुपये एका वेळचं जेवण, 2 वेळचं जेवण 160 रुपये. महिन्याचा हिशोब किती झाला? 4800 झाला ना, नुसतं 2 वेळचं जेवण. 4800 रुपयाचं कुत्र्याला खायला घालायला आमच्याकडे, पण माणसाला खायला घालत नाही. मग आम्ही कसे वागणार आहोत? माणसं जर काय तो कुत्र्यासारखे. आम्हाला कोण बनायचंय? माणूस बनायचंय का कुत्रा बनायचा? आहार. जो आहार आम्ही खाणार आहोत त्याचा संस्कार आमच्यावर होणार आहे. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवा, यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवा. आता भरपूर पाऊस सगळीकडे पडतोय. आम्ही काय विचार करतो, काय पाऊस पडतोय हो, तो नसला तर बरं होईल. आणि नसला तर काय होतं मग? कधी पडेल कधी पडेल, दुतोटी होतं. पण एकदा म्हणायचं तो नकोय आणि एकदा म्हणायचं त्याची प्रार्थना करायची, ये रे बाबा ये रे पावसा. पैसा झाला मोठा, बरोबर ना? लहानपणी शाळेत शिकलो होतो. पैसा झाला खोटा, पाऊस झाला मोठा. पैसा खोटाच आहे, पण आम्ही त्याला खरा मानतो, त्याला काय करणार? म्हणून आहार हा जो विषय आहे तो दोन्हीकडे सारखाच आहे. बरं, कुठेही बसून ते खातात, आम्ही तसंच करतो ना. कुठेही बसून, कसंही. समारंभाला लोकांना बोलवतो, या. लग्न समारंभ असेल, पार्टी असेल, बर्थडे अॅनिव्हर्सरी असेल, बरोबर ना? काय शब्द वापरतात मला कळत नाही. सगळे लोक येतात, लाईन लावतात. भिकवाढा भिकारी भुकेला, शिळ्या पाकाचा तुकडा द्या हो मजला. बरोबर आहे का? चुकते सांगा मला. आम्ही प्रेमाने बोलवलंय ना, मग प्रेमाने बोलवल्यानंतर आमच्या पुढे प्रश्न निर्माण झाला, आज वाढणार कोण एवढ्या लोकांना? म्हणजे येणारा आमच्याकडे प्रेमाने येतच नाहीये ना. आमच्या मनात भीती निर्माण झाली, त्यांना वाढणार कोण? म्हणून मग आम्ही व्यवस्था काय केली, त्या भुके का भुके काय आपण म्हणतो, मी त्याला भुका म्हणतो. म्हणजे घरी जेवायला मिळत नाही असं नसतं, पण त्याच्याकडे गेलो नाही तर त्याला काय वाटेल म्हणून आम्ही आलेलो होतो. याला प्रेम म्हणतात तो. पाडगावकर कुठेतरी म्हणाले, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. म्हणजे काय कळलंच नाही हो. प्रेमणास्तु प्रथमावस्था भाविक पिक्षते पुढे. जर मी त्याला प्रेमाने बोलवले तर तो प्रेमाने येईल. मला सगळ्यांना वाढता येत नसेल तर तो आपण सांगेल, तुम्ही थांबा, मी वाढतो 4 पानं, आणि आणखीन 4 लोकांना सांगेल आणि सांगेल चला तुम्ही वाढा. हे होतच नाही. का बरं असं घडतंय? आम्ही सगळे प्रेमाने एकत्र येण्याचा प्रयत्न करतो. आमचे म्हटलंय ना, आप इष्ट मित्र सगळे सोयरे आणखीन काय नावं द्यायची असतील ते त्यांना द्या. मग हा भाव आमच्या दोघांच्याही मनात का रुजला नाही? येणारा म्हणतो मी काय पानं वाढण्यासाठी आलोय काय?
मग माझे कपडे खराब होते नाही का, आणि मला तिथे वाकून कमरेच्या आठी ढिले होती, त्यापेक्षा गेलं की बरं असतं. बरं आपल्याला हवं ते घ्यावं. मग एवढी पानात पडताना हवं ते घ्यायला का तुम्हाला नाकारलंय का कोणी? तुम्हाला हवं ते घ्या. पान वाढताना त्याला सांगा ही भाजी मला आवडत नाही, मला वाढू नकोस, किंवा मला एवढंच वाढ. ते घरीच ते आमच्याकडे नाहीये. सगळे प्रश्न येतात तिथले येतात, सामर्थ्याची धाडसाची. तो काय म्हणेल, पानात टाकलं तर काय होईल, अन्न हे परब्रह्म म्हणायचं आणि पानात टाकायचं का? पण अलीकडच्या काळात एटिकेट्स आणि मॅनर्सच्या नावातली एक नवीन मॅनर निर्माण झाली. कसा मॅनर आहे माहितीये? माझा एक अनुभव सांगा. मला एका शाळेमध्ये समुपदेशनासाठी बोलवलं, म्हणजे शिक्षकांसमोर विषय मांडा, विद्यार्थी समुपदेशन. तर मी व्यासपीठावर आलो. ते व्यासपीठ वेगळं, हे व्यासपीठ वेगळं. उभा राहिलो आणि भाषणाला सुरुवात करणार व्हिडिओ आले होते. त्यांनी माझा परिचय करून दिला आणि सांगितलं आता सर तुम्ही बोला. मी म्हटलं मला किती चांगलं स्वागत करण्याची इथल्या लोकांची पद्धत आहे. म्हणजे मी इथे उभा आहे तुमच्याशी बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी, पण कोणी कॅटलॉगवर मुलांची नावं लिहितोय, कोणी प्रगती पुस्तकात मार्क भरतोय, कोणी पेपर वाचतोय. पाहुण्याचं स्वागत अशा पद्धतीने करायचं असतं हे मला नवीन आहे. बरं वाटलं मला इथे. काही लोकांना कळलं काय बोललोय ते. त्यांनी बरोबर त्यांचे पेपर बाजूला ठेवले, वरती ते काय कॅटलॉग होता तो बाजूला ठेवला, हातातलं प्रगती पुस्तक होतं ते बाजूला ठेवलं आणि लक्षपूर्वक ऐकायला लागले. मग मी त्यांना एक गोष्ट विचारली, मुंगी आणि कबुतराची. इतक्या वेळ म्हटलं तुम्ही इतकी वर्ष शाळेत शिकवलात, मी तुमच्यापेक्षा लहान आहे, मला काही कळत नाही. शिक्षण म्हणजे काय मला काही मिळालंच नाही, जाणणं म्हणजे काय मला कळलंच नाही. लोक म्हणतात फार शिकलेत म्हणून. हा म्हणजे डिग्री आहे. त्या डिग्रीला कोण विचारतोय? चहावाल्याला दिला आणि सांगितलं ही डिग्री तुला ठेव आणि मला चहा देतील का होतो? काय किंमत आहे त्याला? एक भेंडोळं कागदाचं तो म्हणाला आम्ही लहान मुलांसाठी पण हे वापरत नाही. इतकी जी क्षुद्र किंमत असतं ना, एवढा मोठा ही मोठी डिग्री आहे त्याच्याकडे. कशासाठी? सांगायचा मुद्दा ती कबुतराची आणि मुंगीची गोष्ट सांगता आली नाही, सांगता येणार नाही मला खात्री. कारण आम्ही ती गोष्ट समजूनच घेतली नाहीये. आम्हाला खायला मिळालं, आम्ही खातोत, काय खातोत, कसं खातोत आम्हाला माहितीच नाही. आमच्या शरीराला ते त्रासदायक आहे ते सुद्धा आम्ही खातो. प्रकृती 3 प्रकारचे, कफ, वात आणि पित्त. मग कफ प्रवृत्तीच्या माणसांनी काय खावं, वात प्रवृत्तीच्या माणसांनी काय खावं आणि पित्त प्रकृतीच्या माणसांनी काय खावं हे आम्हाला समजलं तर आम्हाला आजारच होणार नाही. पण जिभेला हवं म्हणून वात प्रकृतीचा माणूस वातुळ पदार्थ खातो, मग त्याला वात झाला तर जबाबदार कोण? पित्त प्रकृतीचा माणूस पित्तकर पदार्थ खातो, मग त्याला पित्त वाढला आणि त्रास झाला, पित्ताच्या गाठी झाल्यानं ऑपरेशन करायची वेळ, जबाबदार कोण? आम्ही. का आम्ही आहोत? आम्ही समजूनच घेतलं नाही. मग मी कोण आहे हे मला समजलं, माझा प्रकृतीचा स्वभाव काय तो मला कळला, तर हे दोष माझ्यात येणार नाही आणि माझी प्रकृती स्ट्रॉंग अँड स्टाउट इनफ ज्याला आपण म्हणतो ती राहील. हा सामान्य विचार आहे. दुसरं व्यास महर्षी म्हणतात निद्रा म्हणजे झोप. आता झोप कुठे येते आणि काय येते हे सांगण्याची गरज नाही. मला तर खात्री आहे की माझ्या प्रवचनात किंवा माझ्या कीर्तनात सगळ्यांना नक्की झोप येते. कारण हे काय चाललंय हे माहितीच नाही. आता त्याच्यात गंमत असते. आचार्य पुन्हा म्हणाले की समोर बसलेला जो श्रोतृ वर्ग असतो तो 3 प्रकारचा असतो. समोर बसलेले माना डोलवणारे असतात, म्हणजे आपल्याला सगळं कळलंय काय सांगतोय वक्ता ते, अशा आविर्भाव त्यांच्या माना डोलत असतात. मधले बसलेले आपल्याकडे लक्ष देऊन ऐकत असतात आणि मागे बसलेले त्यांच्याच ह्याच्यात तल्लीन असतात. मग आपण कोणाकडे पाहायचं सावध होण्यासाठी? तर ते मधले आपल्याकडे बघणारे असतात, त्यांच्याकडे बघताना सावध व्हायचं, कारण ते आपल्या चुका शोधत असतात आणि म्हणून आपली जीभ घसरणार नाही याची काळजी घ्यायची. पुढे बसलेल्याची काळजी घेऊन करू नका, कारण काय त्यांच्या माना डुलत असतात. कशामुळे डुलत असतात हा विचार करण्याचं आपल्याला कारण नाही. मागे बसलेल्यांचं लक्षच नसतं. निद्रा असं म्हणतात की कुंभकर्णाला मारल्यानंतर त्या निद्रा देवीने रामाला प्रश्न विचारला की मी आता कुठे